ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, आज मी ना घराची एक डीप क्लिनिंग मोहीम हाती घेतली आहे. कधी कधी काय होतं ना, रोजची वरवरची स्वच्छता तर आपण करतोच, पण आरसा, टी व्ही, फ्रेम आणि फ्रीजवरचे ते छोटे छोटे डाग राहूनच जातात. आज म्हटलं वेळ काढून या सर्व गोष्टी चकाचक कराव्यात. चला तर मग आजच्या या क्लिनिंग ब्लॉगला सुरुवात करूया आपण. फ्रीज तर आपल्या किचनचा मुख्य भाग, सारखा वापर होतो त्यामुळे त्यावर हाताचे ठसे उठतात. फ्रीजचा दरवाजा आणि हँडल स्वच्छ करण्यासाठी मी थोडं कोमट पाणी आणि डिश सोप वापरते. फ्रीजवरच्या बाजूला आपण बरंच सामान ठेवतो, तिथेही आज मी सगळं काढून नीट पुसून घेणार आहेच. स्वच्छ झालेला फ्रीज पाहिला की मनाला एक वेगळी शांती मिळते. आरसा स्वच्छ असला की घर कसं प्रसन्न वाटतं. मी इथे पाण्याचा वापर कमी करते, कारण आरशावर पाण्याचे ओघळ राहतात. त्याऐवजी तुम्ही एखादे चांगलं क्लिनिंग स्प्रे किंवा घरगुती उपाय म्हणून वर्तमानपत्राचा कागद वापरू शकता. बघा, 2 मिनिटात आरसा कसा नव्यासारखा चमकायला लागलाय. स्वतःचा चेहरा स्वच्छ आरशात दिसला की काम करायला अजून उत्साह येतो ना. बरोबर ना फ्रेंड्स? तर हो, अगदी बरोबर आहे. आपल्या घरामधील जो आरसा आहे तो छान क्लीन दिसला ना, तर आपला जो फेस आहे तो आरशामध्ये बघून ना एक वेगळीच एनर्जी येते. तसंच काही मस्तपैकी आरशाला वगैरे पुसून घेतली. तर आज मी फक्त क्लिनिंग पुसून जे पुसायचं असते ना ते सगळं पुसून घेते. तसं तर रोज करतच असते, म्हणजे पुसपास वगैरे, पण एवढी डीप क्लिनिंग म्हणजे एखाद्या दिवशी आपण करत असतो, जसं की वॉशिंग मशीन आणि बरंच काही असते ते. तर आज म्हटलं आज फक्त आपण पुसून घ्यावं. तर आज ना बघा, मस्त बाहेरचा मिरर आणि घरातले मिरर, वॉशिंग मशीन, टी व्ही आणि जे फ्रेम असते ते, विंडो वगैरे सगळं काही मी मस्त असं ना छान असं पुसून घेतलेले आहे. आणि मग नंतर ना मला भांडे लावायचे होते. मावशी येऊन गेल्या होत्या भांडे घासून. मग म्हटलं आज आता हाता लागला, आपण भांडे पण लवकरच लावून घेऊया. तर इथे भांडेसुद्धा लावायचं मी काम करून घेत आहे. आणि आपल्या स्त्रीचं काम कसं आहे, आपण जर ना एक काम घेतलं हाती तर आपल्याला कामं दिसते. मग ना आपण म्हणून ते सगळे कामं व्यवस्थित करूनच घेत असतो. तर असं तरी माझं असते. मी म्हणते की आपण हे काम आरामात करू, पहिलं हे एक करून घेऊ, पण तसं होतच नाही. किचनमध्ये घुसलं की आपलं काम चालूच होऊन जाते, जे की ते पूर्ण कंप्लीट होत नाही तोपर्यंत ना आपलं काही मन व्यवस्थित होत नाही. तशी मला एक दिवस किचनची डीप क्लिनिंग करून घ्यायची आहे. बरेच दिवस झाले मी केलेले नव्हतं, तर आता करूया म्हटलं. बघूया कधी वेळ येते आणि कधी नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तर नक्कीच अशी वरवरची तर क्लिनिंग असतेच, पण डीप क्लिनिंग करायला खूप आवडते. आणि ते केल्यानंतर ना एक खूप छान प्रसन्न वाटते ना किचन वगैरे. तर तशाच प्रकारचं आहे. आता मलासुद्धा करून घ्यायचं आहे, ते करूनच घेईल, तुम्हालासुद्धा दाखवेल मी. खरं सांगू का, घर आवरलं की मनही हलकं होतं. काम करताना थोडा कंटाळा येतो, पण शेवटी जेव्हा सगळं घर चमकतं तेव्हा तो थकवा कुठल्या कुठे पळून जातो. तुम्हालाही असं वाटतं का, की घर अस्ताव्यस्त असेल तर कामात लक्ष लागत नाही? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी तर नेहमी प्रयत्न करते की आठवड्यातून एकदा तरी अशा बारीक सारीक गोष्टींची सफाई करावी.
तर अशा प्रकारे घराची सगळी स्वच्छता केली. मग फ्रीज उघडून बघला की आपण ना आज स्वयंपाकामध्ये काय करूया आणि काय नाही. तर फ्रीजमध्ये तर सर्वच होतं, पण करायचं काय हा प्रश्न होता. तर तो प्रत्येक स्त्रियांचा असतो असं तरी मला वाटते. मग हे सगळं करता थोडा आराम केला. मी बसली होती आणि मग नंतर प्रिशा उठली. मग तिचं आवरून घ्यायचं होतं, तर तिला मस्त टी व्ही वगैरे लावून दिली आणि तिच्यासोबत मी सुद्धा छान असं जेवण करत होती. तिलासुद्धा खाऊ घातले मी. तर इथे ना तुम्ही बघले असाल मस्तपैकी पाऊस चालू होता बाहेर. तर म्हटलं फुटाण जे काय म्हणते याला, हरभरे जे आहे ना ते मस्तपैकी भाजून घेतले आणि मग त्याला ना थोडंसं असं मिठातलं पाणी टाकून घेतली. तर ही पद्धत किंवा ही रेसिपी तुम्हीसुद्धा करून आहे का? तर मला ही तर लहानपणीची आठवण झाली. किंवा आमच्या घरी राहायचे ना मी माहेरी, तर तेव्हा हे खूप करून खायचे. तर मग मलासुद्धा आत्ता हे करून खावंच वाटलं, कारण की पाऊस चालू होता आणि इच्छा पण झाली. तर मग मस्तपैकी हरभरे भाजून घेतले आणि त्याच्यावरती मिठाचं पाणी टाकून घेतले. एवढे छान लागते ना, टेस्टी खूप मस्त लागते. तर तुम्हीसुद्धा असं कधी नक्कीच कमेंट करून सांगा फ्रेंड्स. तर हा आजचा असा होता ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. तर भेटूया परत, बाय. आणि बघू शकता हे सगळं रेडी झालं आणि शेवटी आणि हा आमचा धिंगाणा असं चालू आहे. तर चला मग तुमच्याकडे पण असा धिंगाणा असते का, नक्कीच सांगा. बाय बाय.